नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत पुरुष वंध्यत्वाबद्दल, म्हणजेच त्याला आपण मेल इन्फर्टिलिटी असं म्हणू शकतो. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहे डॉक्टर स्वरदा उपिन, ज्या KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये रसायन एवं वाजीकरण विभागात कन्सल्टंट आहेत आणि सोबत असिस्टंट प्रोफेसरसुद्धा. मॅडम, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू मॅडम. आज आपण पुरुष वंध्यत्व हा विषय घेतला आहे. अर्थात स्त्री वंध्यत्वाबद्दल सगळ्यांना माहिती आहे किंवा हा शब्द परिचयाचा आहे किंवा बरेच प्रॉब्लेम आपण पाहतोय अलीकडं किंवा बऱ्याच वर्षापासून अशा केसेस आपल्याकडं आहेत की मुलं होत नाहीत. पण मेल वंध्यत्व हा जो विषय आहे तो खूपच नवीन आहे. म्हणजे असंही होऊ शकतं का, असं हा विषय ऐकल्यानंतर लोकांच्या मनामध्ये प्रश्न येत असेल तर त्याच्याबद्दल आपण सांगूया. पुरुष वंध्यत्व म्हणजे नेमकं काय होतं? अगदी तुम्ही म्हणल्यासारखं मॅडम, की बऱ्याच वर्षांपासून हा आपल्याला एक आयडिया आहे की जेव्हा स्त्री बाळपणा धारण करते, सो नेहमी हाच एक कॉन्सेप्ट असतो की जर बाळ होत नसतील, जर मूल होत नसेल तर मग आपण स्त्रियांकडे जास्त लक्ष देतो की काय प्रॉब्लेम आहे, का राहत नाही आहे प्रेग्नन्सी, म्हणून बराच ट्रीटमेंट ह्याच्यासाठी दिलेला आहे आणि मग ते सोशल प्रेशर पण पडतं. पण जर आपण खूप बारीकीने बघितलं तर एक मूल जन्माला यायला स्त्री आणि पुरुष हे दोन्हीचं संयोग अगदीच महत्वाचं आहे. नुसतं स्त्री आणि दुसरं पुरुषांनी हे होत नाही. सो तसंच आम्ही सायंटिफिकली असं म्हणलं जातं की शुक्र शोणित मग हे जीवसंयोगासाठी जातं. बऱ्याचदा जसं आपला सोसायटीयल आयडिया आहे की ते फिमेल इन्फर्टिलिटीबद्दल बरीच माहिती आहे आणि एक सेपरेट ब्रांच पण आहे. पण हे फार कमी लोकांना माहिती आहे की आयुर्वेदामध्ये वाजीकरण तंत्र म्हणून हा एक सेपरेट स्पेशालिटी ब्रांच आहे, जिथे स्त्री आणि पुरुष वंध्यत्व आणि लैंगिक जीवनांच्या संबंधांबद्दल हा एंटायर ब्रांच डेडिकेटेड आहे. सो त्यामध्ये पुरुषासाठी पण बरीच ट्रीटमेंट आणि ट्रीटमेंटपेक्षा का अशा गोष्टी घडतात, कुठल्या कारणांनी पुरुष वंध्यत्व हा पहिला कॉज होतो आणि मग त्याच्यामध्ये किती व्हेरायटी आहे, काय काय टाईप्स आहेत, ह्याच्याबद्दल सगळी माहिती आहे. आणि आपण आज एक अवेअरनेस म्हणून ह्याच्याबद्दल बोलून लोकांना माहिती देऊया. नक्कीच. आपण जसं सुरुवातीपासून म्हणजे म्हणतोय की स्त्री वंध्यत्व हे सगळ्यांना परिचयाचं आहे, पण पुरुषांमध्ये सुद्धा वंध्यत्व असू शकतं. म्हणजे वंध्यत्व येण्याची कारणं ही पुरुषांमध्ये सुद्धा त्याचं काही आढळून येऊ शकतं, हे जास्त लोकांना माहिती नाही. आणि मला वाटतं बऱ्याच लोकांच्या ते मनात सुद्धा येत नसेल की पुरुषामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. कारण तुम्ही म्हटल्यासारखं मूल होत नाही म्हटलं की आधी ते स्त्रीला कारणीभूत ठरवलं जातं, तिच्यामध्ये काहीतरी फॉल्ट असेल असा पहिला प्रश्न सगळ्यांच्याच मनात येतो. पण पुरुषांकडं थोडंसं दुर्लक्ष होतं, तर असंही होऊ शकतं. तर काय नेमकं असं म्हणजे प्रॉब्लेम्स असतात ज्याच्यामुळे पुरुष वंध्यत्व सुद्धा येऊ शकतं? सो सर्वात आधी तरी मी हे फुल सोसायटीला हे सांगायला म्हणते की इन्फर्टिलिटी नाही तर वंध्यत्व, ते स्त्रियांमध्ये असू दे की पुरुषांमध्ये असू दे, हा फॉल्ट आहे असा न विचार करता जस्ट एक हेल्थ कंडिशन आहे ज्याच्यावर ट्रीटमेंट घेतल्याने बेनिफिट मिळतं असा हा विचार करायला पाहिजे. कारण मेजॉरिटीली पुरुष वंध्यत्व हा इग्नोर ह्याच्यासाठीच होतो, कारण बऱ्याच लोकांना तो कॉन्सेप्ट मनाला लागू म्हणजे ते ॲक्सेप्टन्स नसते की असं होऊ शकतं म्हणून. सो जस्ट एक जसं गुडघे दुखतात आणि गुडघे दुखल्यानंतर आपण ट्रीटमेंट घेतो, तसाच हा विचार करून की ठीक आहे, हा एक कंडिशन आहे हेल्थचा जिथे पुरुष वंध्यत्व आहे आणि ट्रीटमेंट घेतल्याने हे करेक्ट होऊन जाईल, हा ॲक्सेप्टन्स करणं खूप महत्त्वाचं आहे. सो मेजॉरिटीली पुरुष वंध्यत्व हे कशामुळे होतं? सो पुरुषांमध्ये जे पुरुष बीज असतं, ज्याला आपण शुक्र म्हणतो, ते खूप शीतवीर्याचं असतं, खूप सौम्य नेचरचं असतं. मग जेव्हा पुरुष खूप पित्ताच्या एन्व्हायरमेंटमध्ये येतात जिथे हीट खूप असतं, पित्त प्रकृती असते अशी, नुसतं पित्त प्रकृतीच नाही, पण त्यांच्या आहार आणि विहारमध्ये पण जर पित्तचा कॉन्टॅक्ट जास्त येत असेल आणि ज्याच्यामुळे पित्त वाढत असेल, त्याच्यामुळे पण शुक्रला एक सफिशियंट एक फेवरेबल एन्व्हायरमेंट मिळत नाही आणि मग त्याची दुष्टी व्हायला सुरू होते. सो ते काहीही असू शकतं. म्हणजे जर अतिसेवन जर खूप उष्ण पदार्थांचा, खूप तिखट पदार्थांचा केला आणि हे कॉन्स्टंटली जर घेत राहिलं, खूप मसालेदार पदार्थ, नॉन व्हेजिटेरियन डाएट एक आठवड्यातून 3-4दा असतात लोक जे 3-4दा आणि 3-4 टाइम दिवसातून पण जस्ट नॉनव्हेज कन्झ्युम करतात. सो त्यांच्यामध्ये
चं लक्षणं जास्त येऊन जातात. ओके. मग ज्यांची प्रकृतीच पित्ताची असते अच्छा. आणि मग ते पित्ताचे आहार विहार पण सेवन करतात, मग त्याच्यामुळे पण हे त्रास होऊ शकतं. सो आपण नुसतं पित्त म्हणून असं नाही म्हणू शकत, पण मेजॉरिटीली असं बघितल्या जाऊ शकतं. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर जे फार एक्सरसाइज करतात, सो जनरली कसं लोकांना काय आयडिया असते की एक्सरसाइज करणं हे हेल्थला चांगलं आहे, पण जेव्हा एक्सरसाइज हा ओव्हर प्रकरण होऊन जातं तर त्याच्यामुळे पण वातवृद्धी होते, वातदुष्टी होते आणि मग तेही पुरुषवंध्यत्वासाठी कारण लागू पडतं. बर. सो अतिव्यवायामध्ये करणं, नाहीतर अति व्यायाम करणं, करेक्ट और इनअप्रोप्रिएट टाइम्समध्ये मैथुनं सेवन करणं, जसं मेन्स्ट्रुअल पिरियडमध्ये असू दे. सो हे सगळे गोष्टी नाही करायला पाहिजे हायजीनसाठी पण, आणि मग त्याच्यामुळे बरेचसे दुष्टी पण होऊन जातात. अच्छा. सो हे खूप बेसिक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे पुरुषवंध्यत्व, सो ह्या वात आणि पित्तांच्या दृष्टीमुळे शुक्रवर परिणाम पडतो आणि त्याच्यामुळे मग वंध्यत्व हे पुरुषांमध्ये दिसून येतं. ಧ್ವನಿ ಧ್ವನಿ ಇದು ನಮ್ಮ ಧ್ವನಿ, ಕೇಳಿ ಕನಸು ನನಸದ ವೇಣು ಧ್ವನಿ.